नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो। नमो दिव्यांग शक्ती अभियानाअंतर्गत नवीन दिव्यांग पुनर्वसन केंद्र घोषित करण्यात आलेले आहे। या ठिकाणी दिव्यांग बांधवांना मोफत सोयी सुविधा मिळणार आहे, तसेच त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या तिथे सोडवल्या जाणार आहे। त्या संदर्भात मग तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते नवीन महत्त्वाचे केंद्र यात घोषित करण्यात आलेले आहेत, त्या केंद्र कोणते आहेत, तसेच जीआर मध्ये आणखी काय महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे, या केंद्रामध्ये कोणकोणत्या सोयी सुविधा तुम्हाला मिळणार आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये ही केंद्र कोणत्या ठिकाणी आहेत, पत्ता काय आहे, याविषयी सविस्तरपणे माहिती या जीआर मध्ये दिलेली आहे। दिव्यांग कल्याण विभागामार्फत मित्रांनो जीआर काढण्यात आलेला आहे। ज्या दिव्यांग कल्याण मंत्रालय आपल्याला माहित असेल की नवीनच आता सुरू करण्यात आलेला आहे आपल्या दिव्यांग बांधवांसाठी, त्यामार्फत हा जीआर आलेला आहे। तर मग आपण या जीआर मध्ये माहिती बघूया। नमो दिव्यांग शक्ती अभियानाअंतर्गत दिव्यांग पुनर्वसन केंद्र घोषित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग यांचा दिनांक 16 एप्रिल 2025 रोजीचा हा महत्त्वाचा जीआर आहे। मित्रांनो, आपले देशाचे माननीय पंतप्रधान महोदय यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी उपक्रमांचा समावेश असलेल्या नमो 11 सूत्री कार्यक्रम शासनाने दिनांक 3 ऑक्टोबर 2023च्या पत्रान्वये राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार नमो दिव्यांग शक्ती अभियानाअंतर्गत 73 दिव्यांग पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि तो सुरू करण्यात आलेले आहे। आतापर्यंत मित्रांनो 28 नोव्हेंबर 2023 आणि 30 जानेवारी 2025 या दोन जीआर नुसार आतापर्यंत 50 दिव्यांग पुनर्वसन केंद्र घोषित करण्यात आलेले आहे। आणि आता या शासन निर्णयान्वये नमो दिव्यांग शक्ती अभियानाअंतर्गत राज्यातील दिव्यांग व्यक्तींना आवश्यक त्या सोयी सुविधा व मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात 2 याप्रमाणे 72 मुंबई व मुंबई उपनगर यासाठी अतिरिक्त 1 अशी एकूण 73 दिव्यांग पुनर्वसन केंद्रापैकी अद्यापपर्यंत 50 दिव्यांग पुनर्वसन केंद्र विशेष अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेले आहे। उर्वरित दिव्यांग पुनर्वसन केंद्र घोषित करण्यासाठी संदर्भ क्रमांक 6 येथील दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडून प्राप्त प्रस्तावांमधून राज्यातील दिव्यांगांसाठी राज्यातील कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यामधून खालील तक्त्यात नमूद केलेल्या 8 जिल्हा पुनर्वसन केंद्रांना नमो दिव्यांग शक्ती अभियानाअंतर्गत नमो दिव्यांग पुनर्वसन गृह घोषित करण्यात येत आहे। तर मग मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात आहेत, तर बघा पालघर जिल्ह्यामध्ये आहे। त्या संस्थेचं नाव समोर दिलेलं आहे, पत्ता दिलेला आहे, या ठिकाणी तुम्ही बघून घेऊ शकता। सातारा जिल्ह्यामध्ये आहे, धुळे, नंतर यवतमाळ, बीड, भंडारा, मुंबई शहर, धाराशिव। जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी संस्थेची निवड करण्याचा कार्यपद्धती, निकष तसेच कोणकोणती मदत करतात ते 28 नोव्हेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयात देण्यात आलेले आहे। तर मग मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात कोणकोणते केंद्र आहेत, पत्ता काय आहे तुमच्या जिल्ह्यातील केंद्रांचा, तर त्या संदर्भात हे महत्त्वाचे 2 जीआर आहे, 30 जानेवारी 2025चा आणि 28 नोव्हेंबर 2023चा दोन्ही जीआर तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तर मग मित्रांनो 28 नोव्हेंबर 2023च्या जीआर मध्ये काय माहिती देण्यात आली ती बघूया। मित्रांनो या पुनर्वसन केंद्रामार्फत पुढील सोयी सुविधा मिळणार आहे। अभियान स्वरूपात दिव्यांगांचे सर्वेक्षण व ओळख निश्चित करणे, दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र, परिवहन व रेल्वे पास आणि दिव्यांगांना असलेल्या इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, दिव्यांगांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे, दिव्यांगांच्या करिता राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ देणे, दिव्यांगांना तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देणे, दिव्यांगांना व्यवसाय उभारण्यासाठी भांडवल व कर्ज उपलब्ध करून देणे, दिव्यांगांचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे, या प्रकारचे कार्य या पुनर्वसन केंद्रामार्फत होणार आहे। तर मग मित्रांनो तसेच या पुनर्वसन केंद्राच्या कार्याची कृती आराखडा देण्यात आलेला आहे। तसेच हे शिबिर राबवताना या कोणकोणत्या मार्गदर्शक सूचना आहे हे संपूर्ण माहिती या जीआर मध्ये देण्यात आलेली आहे। तर तिन्ही जीआर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळतील आणि टेलिग्राम चॅनलवरती बघायला मिळतील। तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनाही या केंद्रांविषयी माहिती मिळेल आणि त्यांनाही त्यांच्या सोयी सुविधा तसेच काही अडचणी असतील तर त्या या माध्यमातून सोडवण्यात येणार आहे। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।